नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच 25 एप्रिलच्या भागात आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, आता आपण पाहतो की अर्जुन असं म्हणत असतो, प्रियाने बरोबर सिनियरला मॅनिप्युलेट केले. तर चैतन्य म्हणतो, चौकशी तर व्हायला पाहिजे ना, नाहीतर प्रियाच्या स्टेटमेंटमधले लूप होल्स आपल्याला कसे मिळणार. तर सायली म्हणते, आपण कुठलंही पाऊल उचललं ना तरी प्रिया तिचा आक्रस्ताळेपणा कमी नाही करणार आहे. अहो, ही तिची खूप जुनी सवय आहे, मी ओळखते ना तिला. वय वाढतं तसं माणूस सुधरत जातं, पण प्रिया आणखीन बिघडत चालली आहे. तर अर्जुन म्हणतो, पण मी तिला आता पळ काढू देणार नाही आहे. आणि सिनियर म्हणतो ना, तिला ट्रॉमा आहे, मग मला तिची चौकशी सायकोलॉजिस्टच्या अंडर घ्यायची आहे आणि ती त्यावर काहीच ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकणार नाही आहे. पण त्यासाठी कोर्टाची परमिशन काढावी लागणार आहे. ते चैतन्य म्हणतो, मी काढतो ते अर्जुन. तर अर्जुन म्हणतो, हो, पण लगेच नको काढू, थोडे दिवस जाऊ देत. आता सिनियर आणि तन्वी अलर्ट आहेत, काहीतरी वेगळं कारण काढून परत चौकशी थांबवतील. काही दिवस जाऊ देत, मग परमिशन काढून डायरेक्ट तन्वीवर बॉम्बच टाकूयात. तर सायली असं म्हणते, पण मानसोपचार तज्ज्ञाने केलेली चौकशी आपण कोर्टात पुरावा म्हणून दाखवू शकतो. तर अर्जुन म्हणतो, हो, सायकोलॉजीचा रिपोर्ट कोर्टात एक्सपर्ट ओपिनियन मानला जातो आणि तो एव्हिडन्स कोर्टात ॲक्सेप्टेबल पण असतो. आणि प्रियाने जर सायकोलॉजी समोर रडारड, चक्कर येते असं काही म्हणाली तर तिची क्रेडिबिलिटी कमी होईल. तर चैतन्य म्हणतो, आणि प्रियाने जी साक्ष कोर्टात दिली आहे त्याची व्हॅल्यू आपोआप कमी होत जाते. तर सायली म्हणते, हे तर एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखं झालं. तर चैतन्य म्हणतो, एक्झॅक्टली वहिनी, म्हणून तर हा अर्जुन सुभेदारांचा मास्टर स्ट्रोक आहे. असं म्हटल्यावर आता सायली ही खुश झालेली असते. इथे दुसरीकडे महिपतची दारू उतरलेली असते. नागराज इकडे येतो, त्याला विचारतो, उतरली का दारू तुझी? अरे, काल काय काय केलंस आठवतंय का तुला? त्या देशमुख बाईंसमोर नाचलायस काय, गायलायस काय? तिने काही मेसेज वगैरे केला का केस वगैरे सोडल्याचा? असं महिपतला विचारतो. तर महिपत म्हणतो, काय हे सगळं केलं आहे का मी काल? नाही, असं झालं तर माझ्या पोरीचा जीव धोक्यात येईल. तर नागराज म्हणतो, मग काय करायचं ठरवलंयस आता? महिपत म्हणतो, मी लगेचच फोन लावतो देशमुखबाईंना. सॉरी म्हणतो, ती नाही चिडली पाहिजे. असं म्हणत आता तो दामिनीला फोन करतो. पण दामिनी आता फोन केल्या महिपत तिला असं म्हणतो, माफ करा दामिनी मॅडम, मला माफ करा. असं म्हणत असतो. दामिनी असं म्हणते, उतरली का दारू तुमची? काल काय काय बोलला होता हे तरी लक्षात आहे का तुम्हाला? दुसऱ्यांदा दारू पिऊन बोलला आता तुम्ही माझ्याशी. बिजा आणि पिझा होण्याची आता वाट बघणार नाही आहे मी. तर महिपत म्हणतो, काय करणार आहात तुम्ही? केस सोडून देणार आहात का? तुम्ही तसं नका करू. तुम्ही मला हवं तर शिक्षा द्या, मी शिक्षा भोगायला तयार आहे. नाहीतर मी तुम्हाला डायमंडचा नेकलेस देऊ का? तर दामिनी म्हणते, लाज देत आहे का तुम्ही मला? तर महिपत म्हणतो, नाही, ते प्रायश्चित्त करतात ना तेच करतोय मी, कारण ना ती माझी स्टाईल आहे. तर दामिनी आता चिडतच म्हणते, तुमची स्टाईल घ्या आणि त्याला पिशवीत घाला, पिशवी कपाटात ठेवा, मला दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. आणि परत माझ्यासमोर दारू पिऊन यायचं नाही शिखरे. अजून तरी तुमची केस मी सोडलेली नाही आहे, पण परत असं झालं तर मी केस सोडेन असं मी तुम्हाला आत्ताच सांगते. आणि ती फोन ठेवून देते. तर आता इथे दुसरीकडे सायली अर्जुनची नजर काढते. तर चैतन्य गालातच हसतो व म्हणतो, काय केलंस ग वहिनी तू आत्ता? नजर काढलीस का? तर आता अर्जुन म्हणतो, मला नाही लगत नजर वगैरे गुणाची, तरी पण तुम्ही का ऐकत नाही मिसेस सायली? तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, मी माझ्या समाधानासाठी नजर काढते, तर तोंड बघा कसं करतात हे. तर अर्जुन म्हणतो, अहो, मी लहान मुलगा थोडीच आहे, तुम्ही मला हे काळा टिक्का लावताय, माझी नजर काढता येते. तर आता अर्जुन असं म्हणतो, तर आता अर्जुन म्हणतो, मी लहान मुलगा थोडीच आहे. तर सायली म्हणते, नसला तरीही पण प्रियाला पळताभुई थोडी करणारा एकटा माझा नवराच आहे, त्यामुळे मला माझ्या नवऱ्याचे लाड करू द्या ना. तर आता चैतन्य असं म्हणतो, हे बरोबर बोललात वहिनी, प्रियाला जर कोणी सरळ करू शकत असेल ना तर तो फक्त आणि फक्त अर्जुन आहे. तर आता अर्जुन असं म्हणतो, ती बाई इतकं खोटं बोलली आहे ना की तिला आता एक डायरी मेंटेन करावी लागणार आहे, आज मी काय काय खोटं बोलली असं. तर आता त्यावर सगळेच म्हणजे सायली आणि चैतन्य हसू लागतात.
चैतन्य आता अर्जुनची मस्करी करत असतो, त्याला सायली वहिनीवरून चिडवतो व तिथून निघून जातो. इथे दुसरीकडे आता प्रियाने महिपतला फोन केलेला असतो. महिपत असं म्हणतो, आज काय नवीन माती खाल्ली आहेस, बोल. तर प्रिया म्हणते, तुम्हाला काय हो टोमणे मारायला. अर्जुनने इथे मला लीगल नोटीस पाठवली आहे चौकशीसाठी, त्याच्या ऑफिसमध्ये मला हजर राहायचं आहे. तर महिपत म्हणतो, काय. तो आता हे शॉक झालेला असतो व उभा राहतो. असं म्हणतो, हे असं करता येतं का, कायद्याने चालतं हे. तर प्रिया म्हणते, अहो असं चालत असेल त्याशिवाय थोडी ना तो नोटीस पाठवणार आहे मला. प्रिया असं म्हणते, मला तर वाटतं ना आता अर्जुनच्या हाती नवीन काहीतरी पुरावे लागलेत, म्हणूनच तो म्हणतोय की माझ्या आणि मधुभाऊंच्या स्टेटमेंटमध्ये तफावत आहे. म्हणून तर आता महिपत असं म्हणतो, मग आता तफावत असणारच ना. ते थेरडं म्हणतंय खून साक्षीने केला, तू म्हणतेस खून म्हाताऱ्याने केला. तर प्रिया आता असं म्हणते, अहो ते तर आहेच, पण अर्जुनच्या मनात नक्की काहीतरी वेगळं चालू आहे हे नक्की. मी त्याला उत्तर द्यायला लागले आणि फसले तर महिपत म्हणतो, मग उत्तर देऊ नकोस ना, त्याला उलट नोटीस पाठव चौकशीला येत नाही म्हणून. तुझा तो बाप आहे ना, त्याची वकिलीची डिग्री कधी कामाला येणार आहे तुझ्या. प्रिया म्हणते, मी किल्लेदारला ऑलरेडी कामाला लावलं आहे हो, यावेळेला मी चौकशी टाळली आहे, पण मला आता ना खूप टेन्शन आलं आहे. अर्जुनच्या मनात नेमकं काय सुरू आहे ना काहीच कळत नाही आहे. तर महिपत म्हणतो, ते मला नाही विचारायचं, ते शोधायलाच तुला सुभेदारांकडे पाठवलंय, मग तू ते शोधायचं. उठसूट माझ्याकडे रडत यायचं नाही, ठेव फोन. असं म्हणून आता तो फोन ठेवतो. इथे दुसरीकडे प्रताप व कल्पना डायनिंग टेबलवर बसलेली असतात. कल्पना खूप शांत बसलेली असते, विचार करत असते. प्रताप तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो, मी मोबाईलवर व्हिडिओ लावू का, म्हणजे घरात जरा आवाज तरी होईल. तर कल्पना म्हणते, माणसांची जागा मोबाईल घेऊ शकणार आहे का हो. आपण आपलं घर आधी किती हसतं खेळतं होतं. हे सगळं बोलणं आता सायली व अर्जुन जिन्यांवरून खाली येत असताना बघत असतात. कल्पना प्रतापला म्हणते, घरातल्या सगळ्यांनाच पूर्वीचं हसणं कुठे हरपून गेलंय आता. तर प्रताप म्हणतो, चालायचंच गं, आपल्या हातात काही असतं का ते. तर आता सायली व अर्जुन खाली येतात. सायली आता अश्विन भाऊची, पूर्णाची, प्रिया सगळ्यांनाच हाक मारत खाली बोलवत असते. प्रताप म्हणतो, अगं पूर्णाची बाहेर देवळात गेली आहे. प्रिया म्हणते, तिथे आल्यावर असं म्हणते, कशाला उगाच हाका मारतेस गं, की तुझ्या नवऱ्याला पुन्हा कसली नोटीस द्यायची आहे मला. तर अर्जुन हसतच म्हणतो, नाही असं काही नाही आहे, आणि माझ्या बायकोच्या मनात काय चाललं आहे हे मला सुद्धा माहीत नाही आहे. हो, पण आम्ही ठरवलं आहे की तुला रोज एक जोराचा धक्का द्यायचा. आजचा कोटा पूर्ण झाला आहे, सो डोंट वरी, बी हॅप्पी. असा तो मस्तच प्रियाला टोमणा मारतो. प्रिया आता हे ऐकून घाबरूनच जाते. तर आता सायली प्रियाला म्हणते, अश्विन भाऊजी कुठे आहेत. तर प्रिया म्हणते, ते हॉस्पिटलला निघाला आहे. तर सायली म्हणते, हरकत नाही, आता आपण जितके जण आहोत सगळे गप्पा मारत बसूयात का, किंवा मग एक कॉफी मारूयात. अर्जुन म्हणतो, कॉफी मारू, हे तुम्ही बोलताय मिसेस सायली. तर सायली म्हणते, मला घरातल्या सगळ्यांचाच मूड बदलायचा होता, म्हटलं स्वतःकडूनच सुरू करूयात, आणि ही भाषा मी तुमच्याकडूनच तर शिकले. तर आता कल्पना म्हणते, मला नको आहे कॉफी वगैरे, आणि ती निघून जात असते. तर प्रताप म्हणतो, अगं कल्पना थांब ना थोडा वेळ प्लीज. अगं किती दिवसाने सगळे घरात निवांत बसतोय आपण, अर्जुन पण घरात आहे. खरं तर मला पण फॅक्टरीमध्ये जायचंच होतं, पण मी दुपारी जाईन, थांब ना 5 मिनटं तरी. तर आता सायली म्हणते, आई तुम्हाला कॉफी नको असेल तर मी कोकम सरबत करू का. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, मला पण चालेल सरबत. आता सायली किचनमध्ये जाते व सरबत करायला घेते. आता प्रिया असं म्हणते, मला कॉफी नको आहे आणि सरबतही नको आहे, मी आईकडे चालले, इथे थांबून जो मनस्ताप होणार आहे ना तो नकोच आहे मला. तर आता अर्जुन तिला बाय असं म्हणतो, ती निघून जाते. आता कल्पना म्हणते, हे असले प्रकार करत वातावरण काय नॉर्मल होणार आहे का, मूर्खपणा सगळा. असं म्हणत ती चिडतच तिथून निघून जाते. प्रताप म्हणतो, चला मी पण निघतो आता. विचार केला होता दुपारपर्यंत जरा घरी थांबू, गप्पा मारू, पण आता घरात थांबून काय करणार आहे, त्यापेक्षा जातो फॅक्टरीमध्ये. तर सायली म्हणते, बाबा जरा 2 मिनटं थांबाल का. तर आता सायली किचनमधून येते प्रतापजवळ व म्हणते, बाबा हे सरबत आहे, दिवसभर थोडं थोडं पीत राहा, म्हणजे उन्हाळा बाजणार नाही. असं म्हणत ती सरबतची एक बॉटल, कोकम सरबत जे तिने बनवलेलं असतं ते प्रतापला देते. तर आता प्रताप ते सरबत घेऊन जातो. सायली अर्जुनला म्हणते, बघितलं बाबा माझ्या हातचा सरबत घेऊन गेले. अर्जुन म्हणतो, हो बघितलं ना, आणि या आनंदात तुम्ही तुमच्या नवऱ्याला सरबत द्यायचंच विसरलाय, ते सुद्धा बघितलं मी. तर सायलीने आता त्याला डब्यात
भरून सरबताची बॉटलच दिलेली असते. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही पण ना कमाल आहात मिसेस सायली, छोट्या छोट्या गोष्टीतच खुश होत असता. सायली म्हणते, माझ्या माणसांपर्यंतचा प्रवास असा एका पावलानेच होणार आहे. तर आता अर्जुन तिथून निघून जातो. इथे दुसरीकडे प्रिया ही किल्लेदारांकडे आलेली असते. सुमनने तिच्यासाठी इडल्या केलेल्या असतात. प्रतिमा म्हणते, तन्वी तू आलीस ना, ती अगदी बरं केलं सा. आम्ही तुझ्या घरी आलो तेव्हा इतकी धावती भेट झाली ना की आपल्याला काही बोलतासुद्धा आलं नाही. तर प्रिया म्हणते, हो ते कॉलेज असाइनमेंट, त्या सगळ्याचा किती लोड असतो, शिवाय घरची सुद्धा कामं करायची असतात, तर वेळच मिळत नाही. तर प्रतिमा म्हणते, म्हणूनच हे असं अधूनमधून माहेरपणाला यायचं असतं, म्हणजे मग सुनेसारखं नाही लेकीसारखं वागता येतं, भरपूर लाड करून घेता येतात. प्रतिमा असं म्हणते, पण तन्वी सासरी वाद टाळायचे हा बाळा. अर्जुनने तुला चौकशीसाठी बोलावलं, त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नव्हतं ग. त्याने तुला जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तर द्यायची होतीस ना. तर प्रिया म्हणते, झालं म्हणजे सायलीने चुगली केलेली दिसते. तर प्रतिमा म्हणते, नाही मला हे तुझ्या बाबांनी सांगितलंय ग. वात्सल्य आश्रम केसची तुझा संबंध आलाय ना, म्हणून ते मला सगळं सांगत असतात. तर प्रिया म्हणते, म्हणून तू काय आता मला जाब विचारणार आहेस, असं ती रागातच म्हणते. आई, माझ्या घरी काय परिस्थिती आहे हे माहिती तरी आहे का ग तुला. तर सुमन म्हणते, तन्वी अगं आपली आई जेव्हा आपल्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगते तेव्हा ऐकून घ्यावं बाळा. तर आता प्रियाला अश्विनचा फोन येतो. तो म्हणतो, काय मग झालं का मॅडम माहेरपण, की आणखी थांबायचं आहे. तर प्रिया आता रडण्याचा आवाजच काढते व त्याला म्हणते, नाही अश्विन, तू लवकर ना मला इथे घ्यायला ये. अश्विन म्हणतो, तू ठीक आहेस ना गं. तर प्रिया म्हणते, हो तू ये ना लवकर, शेवटी किती काय झालं तरी आता तेच माझं घर आहे, इथे माहेरपण काय 5 मिनटंसुद्धा टिकत नाही. अश्विन म्हणतो, मी येतो थोड्या वेळातच. प्रिया आता फोन ठेवल्यावर प्रतिमाला म्हणते, आई फार काळ नाही आहे तुला सहन करावं लागणार, माझा नवरा येतोय मला पिकअप करायला. तर प्रतिमा म्हणते, तन्वी बाळा तू माझ्या बोलण्याचा इतका चुकीचा अर्थ नको काढूस ग. तर आता सुमन म्हणते, ते राहू द्यात वहिनी सगळं. तन्वी मी तुला ना बेसनाचे लाडू आणून देते, असं म्हणून ती किचनमध्ये जाते, ते तू घरी घेऊन जा. तर आता प्रियाला महिपतचा फोन येत असतो. फोन प्रियाच्या बाजूला डायनिंग टेबलवर असतो, प्रतिमाच्या समोरच असतो. आता त्या फोनवर प्रतिमाची नजर जाते आणि ती बघतच राहते, कारण त्यात महिपत असं नाव लिहिलेलं असतं. तर प्रिया आता फोन घेऊन बाहेर जाते. आता प्रतिमा असं म्हणते, महिपत हे नाव कुठेतरी ऐकलंय मी, ह्यांच्याकडून ऐकलंय वाटतं. महिपत म्हणजे तोच ना जो वात्सल्य आश्रम केसमधला बिल्डर आहे. पण मग त्या माणसाचं कॉल तन्वीला का आला असेल असा ती विचार करते. तर आता दुसरीकडे सायलीने सगळं साग्रसंगीत जेवण केलेलं असतं. विमल म्हणते, सायली ताई आज कोणी पाहुणे येणार आहेत का. तर सायली म्हणते, नाही हो, आई आणि मी आज एकत्र जेवणार आहोत, त्यांच्या आवडीचं जेवण केलंय सगळं, तुम्ही जरा त्यांना बोलवून आणता का. तर विमल हो असं म्हणते. तर आता कल्पना तिथे येते. सायली म्हणते, आई बघा ना मी तुमच्यासाठी आवडीचं जेवण केलं आहे, मटकीची उसळ, चिंचगुळाची आमटी, तुम्ही जेवायला बसाल ना. तर कल्पना म्हणते, पूर्णाई असत्या तर मी इथे थांबले असते, आता मी माझ्या खोलीतच जेवेन, असं रागात म्हणते. तर आता सायली म्हणते, आई ऐका ना, असं कधीतरीच होतं आहे की आपण दोघी एकत्र जेवायला बसतोय, आणि हे मला म्हणाले होते 2 जीवापाड प्रेम करणारी माणसं जेव्हा एकत्र जेवायला जातात ना तेव्हा त्याला डेट असं म्हणतात. आपण आज आपलीही जेवणाची डेट आहे असं समजूयात का. त्या निमित्ताने तुमचा मूड छान झाला तर मला बरं वाटेल. तर कल्पना म्हणते, मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस हा, माझं जेवण माझ्या खोलीत पाठवून दे. त्या सायली म्हणते, आई तुम्ही माझ्यावर कितीही रागावला असलात ना तरी तुम्ही अन्नाचा अपमान होऊच देणार नाही, जेवाल नाही असं ती विचारते. तर आता कल्पना थांबते. तर सायली म्हणते, मला माहीतच होतं तुम्ही जेवणाकडे पाठ नाही फिरवणार. तर कल्पना म्हणते, इथे थांबेन मी, पण माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि मला बोलायलाही लावायचा नाही. तर सायली म्हणते, हरकत नाही आई, आपण एकत्र बसून जेवणार आहोत, ह्यालाच मी आपली निशब्द डेट समजेन. तर आता सायली कल्पनाला बसायला सांगते व जेवण वाढते. इथे दुसरीकडे प्रिया महिपतचा फोन घेते व बाहेर येते. त्याला म्हणते, तुम्ही केव्हाही काय फोन करता हो, मी किल्लेदारकडे आले, त्या अर्धा मेंदूसमोर माझा फोन वाजला, तिने तुमचं नावही वाचले, तरी नशीब तुमच्याबद्दल फार काही तिला माहीत नाही आहे, म्हणून आपण वाचलो. तर महिपत म्हणतो,
ए चिचुंद्रे, किती टिवटिव करतेस ग? ही सगळी लफडी तू निस्तरायची, माझ्यापर्यंत आणायची नाहीत. आता थोबाड बंद करायचं आणि कान उघडे करायचे. तुझा तो बैल कुठे? तर प्रिया विचारते, कोण? तर महिपत म्हणतो, तो तुझा डॉक्टर नवरा बैल. तर प्रिया म्हणते, असेल कामावर, पण येणार आहे मला पिकअप करायला. पण का हो? तर महिपत म्हणतो, आता मी जेवढं सांगतो ना तेवढंच करायचं. जीव प्यारा आहे ना तुला? आता तुमची गाडी स्टेशन रोडवरूनच जाईल ना? तर प्रिया हो म्हणते. तर महिपत म्हणतो, मग काय करायचं ते नीट ऐक. काहीतरी कारण काढायचं आणि गाडीतनं उतरायचं आणि तिथंच त्याच्याशी गप्पा मारत उभं राहायचं. तर प्रिया म्हणते, पण का? तर महिपत म्हणतो, उगाच प्रश्न विचारायचे नाही, गपगुमान गाडीच्या बाहेर उभं राहायचं. ठेव फोन. तर आता प्रिया फोन ठेवते. इथे दुसरीकडे सायली व कल्पनाचं जेवण झाल्यावर कल्पना तिथून निघून वर जात असते. सायली तिला थांबवते व म्हणते, आई तुम्ही एकही शब्द बोललात नाही तो माझ्याशी. कल्पना म्हणते, मी तसं सांगितलेलं ना तुला आधी. सायली म्हणते, पण आई अहो आपण प्रवासाला जाताना सुद्धा अनोळखी माणसाशी 4 शब्द बोलतो. आई आपल्यातलं अंतर त्या अनोळखी माणसांपेक्षा जास्त कधी झालं हो? तर आता कल्पना तिथून निघून जातच असते. सायली तिला थांबवते व म्हणते, आई माणूस परगावी गेला ना तरी त्यांच्यातलं अंतर मिटवता येतं, पण 2 माणसांमधलं अंतर कसं कमी करायचं? आई तुम्ही फक्त एका हाताच्या अंतरापासून माझ्याशी उभ्या आहात, पण मग तरीही आपले आवाज एकमेकांना ऐकू का येत नाही आहेत? आई अहो कुटुंब म्हणजे काय हे मला इथे आल्यावर कळलं. आई कशी असते हे मला तुम्ही भेटल्यावर कळलं. आई तुम्हाला तो कृष्ण जन्माचा दिवस आठवतोय का हो? तेव्हा मी तुम्हाला मिठी मारून म्हणाले होते की माझी यशोदा माता तुम्ही आहात. मग माझी ही यशोदा माझ्यावर कधीपर्यंत रुसून बसणार आहे? तर आता कल्पनाच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं, कारण तिलाही तो दिवस आठवलेला असतो. ती आता तिथून वर निघून जात असते. तर सायली तिच्या मागे वर जाते, तिला अडवते, तिला म्हणते, आई ऐका ना प्लीज. तर आता सायली असं म्हणते, आई तुम्ही माझ्यावर पराकोटीचं प्रेम करता आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर एवढं रागावलात. एवढा राग आपण आपल्या हक्काच्या माणसांवरच करतो हे मला कळतंय आई, पण एकदा वळून बघा, तुम्हाला तुमची तीच सायली दिसेल. आई तुमच्या नावाचे जे रोप मी लावलंय ना ते पुन्हा बहरतंय. आपलं नातं पण पुन्हा असंच फुलेल आणि आपल्यातलं अंतरही मिटेल याची खात्री आहे माझी. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता प्रिया आणि अश्विन कुठेतरी बाहेर जात असतात. प्रिया गाडी बाहेर उतरलेली असते. महिपतने तिला सांगितल्याप्रमाणे तिचा तो प्लॅन असतो. तिला आता ती ना बाहेर उतरल्यानंतर उलट्या होत असतात, म्हणजे उलट्या होण्याचं नाटक करत असते. आता अश्विन तिला बरं वाटत नसतं म्हणून तुझ्यासाठी पाणी घेऊन येत असताना एक कार येते जी महिपतनेच आणलेली असते व त्याला धडकते. अश्विन तिथेच पडतो. मग प्रिया आता अश्विनला घरी घेऊन येते. सगळे अश्विनला काय झालं ते बघायला खाली येतात. तेवढ्यातच महिपतसुद्धा सुभेदारांकडे येतो. तेव्हा आता कल्पना महिपतला बघून खूपच चिडते व म्हणते, हे तू आधीसुद्धा केलं होतंस. तुला अर्जुनपर्यंत पोहोचता नाही आलं म्हणून माझ्या नवऱ्याला अटक करवली होतीस. तर महिपत आता तिला असं म्हणतो, अहो पण ह्या टायमाला खरंच अपघात झाला माझ्या हातून, तर मला हे माहीतच नव्हतं. असं महिपत खोटं सांगत असतो, कारण हे त्यानेच घडवलेलं असतं. तर आता अर्जुन रागातच पुढे जातो व महिपतची कॉलर पकडतो व म्हणतो, एक लक्षात ठेव महिपत, माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी तुला उभा चिरीन मी इथल्या इथे. तर मित्रांनो, आता पुढील भागात काय घडणार आहे पाहणं खूपच रोमांचक ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा व चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.